पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये बसून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवरील नेवाळी नाका इथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संत सावळाराम महाराज म्हात्रे नेवाळी विद्यालयात हा प्रकार घडलाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्ष होत आली आहेत। दुर्घटनेनंतर गावच्या पुनर्वसनाचा निर्णय सरकारने घेतला, मात्र आजही दरडींची टांगती तलवार डोक्यावर घेऊन इथे ग्रामस्थ जगतायत। अद्यापही पुनर्वसनाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। 271 पैकी आतापर्यंत केवळ 66 कुटुंबांचंच पुनर्वसन झालंय आणि पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले ग्रामस्थ पावसाळ्यात सुरक्षित आसरा शोधतायत। अतिवृष्टी सुरू झाली की ग्रामस्थ भयभीत होतात। पावसाळ्यात सरकारी यंत्रणा स्थलांतर करायला सांगते, पण जायचं कुठे असा प्रश्न या ग्रामस्थांसमोर आहे। आम्हाला त्या ठिकाणी पुनर्वसन आहे, पण ते पुनर्वसनाचं कामच अपूर्ण आहे। सगळं पुढची घरच नाहीत, 66 घरं झाली। त्याच्यानंतर आता त्यांचं काम कुठल्या घराचं जोत्याचंच काम चालू आहे, तर कुठल्या घराला भिंतच उभी करतायत असं व्यवस्थित। आणि मेन म्हणजे तिथं पाण्याची सोय नाही। ते पाणी जर असतं तर सगळे लोक शिफ्ट होतील आणि ती घरं पूर्ण झाली पाहिजेत। आज ते 66 घरं दिल्याच्या नंतर, त्या लोकांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर पुढचं घरांचं काम ठप्प आहे, म्हणजे त्यांचे मनमानी कारभार आहे।